रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 3 ते 5च्या दरम्यान लघवी करणाऱ्यांसाठी उठणाऱ्यांना हे रहस्य जाणून धक्का बसेल. मित्रांनो, रात्रीची गाढ शांतता, सर्वत्र शांतता. तुम्ही गाढ झोपेत आहात. दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेते आणि अचानक तुमची झोप मोडते. तुम्ही दार वाजून उठता. तुम्हाला एक अज्ञात अस्वस्थता जाणवते. तुम्ही वेळ पाहता आणि दरवेळेप्रमाणे घड्याळाचे काटे 3 ते 5च्या दरम्यानचा वेळ दाखवत असतात आणि तुमची झोप मोडण्याचे कारण म्हणजे लघवी करण्याची इच्छा. तुमच्यापैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात. कदाचित तुम्ही ते एक सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्ष करता. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही रात्री खूप पाणी प्याले असेल किंवा ते वाढत्या वयाचे लक्षण असू शकते. पण तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की तुमची झोप त्याच विशिष्ट वेळी म्हणजे 3 ते 5च्या दरम्यान का मोडते? रात्री 12 वाजता किंवा सकाळी 6 वाजता का होत नाही? आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत, ज्यामुळे तुमचे होश हरपेल. ही काही सामान्य घटना नाही, तर ती विश्वाच्या दैवी शक्तीचा एक खोल आणि गूढ संकेत आहे, जो तुम्हाला थेट पाठवला जात आहे. हा एक कॉल आहे, ज्याकडे तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष करत आहात. तर श्वास रोखून ठेवा, कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणे हे एक आश्चर्यकारक रहस्य आहे, जे तुमचे जीवन बदलून टाकेल. हे तुमच्या नशिबाची, तुमच्या भविष्याची आणि तुमच्या आत्म्याशी संबंधित इतके सत्य आहे की ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधीही सामान्य मानू शकणार नाही. मित्रांनो, व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजिबात चुकवू नका, कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे. आणि व्हिडिओ आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्या लोकांनाही फायदा होईल. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा. झगड़े और झंझट खत्म करने हैं, घर को घर बनाना सीखो, मकान नहीं। घर की सफाई की अहमियत तुम क्या जानो? मेड वाली बीवी। पहले मुझे भी लगता लिहा. मित्रांनो, पहा, गोष्ट अशी आहे की सल्ला देणे आमचे काम आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही मानवू नका किंवा माना, ही तुमची इच्छा आहे. पण मित्रांनो, ही एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही मानलत तर तुमचे तारण होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा त्रास होणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ, वेद आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याळाचे टिकटिक मानले जात नाही. वेळेला एक जिवंत ऊर्जा, एक जिवंत शक्ती म्हणून पाहिले गेले आहे. 24 तासांच्या प्रत्येक प्रहराची स्वतःची एक विशेष गुणवत्ता, स्वतःची विशेष ऊर्जा आणि स्वतःची विशेष महत्त्व असते. आणि या सर्व प्रहरांमध्ये सर्वात शक्तिशाली, सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त, म्हणजेच पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा वेळ. ब्रह्ममुहूर्त या नावातच त्याचा अर्थ आहे. ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ, म्हणजेच तो स्वतः देवाचा काळ आहे. हा तो काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा त्याच्या शिखरावर असते. हा तो काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार कमी होत जातो आणि दिवसाचा प्रकाश होण्याची तयारी करत असतो. हा संगम काळ आहे. असा जादुई क्षण जेव्हा तो पूर्णपणे रात्र नसतो किंवा पूर्णपणे दिवस नसतो. या पवित्र काळात सर्व देव, देवी, ऋषी, संत आणि सिद्ध आत्मे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर फिरतात. यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात. वातावरणात एक अद्भुत शांती, अवर्णनीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता आहे. यावेळी सत्वगुण त्याच्या शिखरावर आहेत. यावेळी हवेत एक वेगळीच ताजेपणा आणि शीतलता आहे, असे तुम्हाला वाटले असेल.
या वेळेनंतर पक्ष्यांचा किलबिलाट देखील सुरू होतो. जणू ते देखील या दिव्य वेळेचे स्वागत करत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की या सर्वांचा तुमच्या जागे होण्याशी आणि लघवीला जाण्याशी काय संबंध? हे नाते खूप खोल आहे. इतके खोल आहे की तुमच्या कल्पनेपलीकडे आहे. जेव्हा विश्वाची ही सर्वोच्च ऊर्जा, ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते, तुम्हाला संदेश देऊ इच्छिते, तेव्हा ते कोणत्याही थेट माध्यमाचा अवलंब करत नाही. ती तुमच्या स्वतःच्या शरीराला तुम्हाला जागे करण्यासाठी त्याची उपस्थिती जाणवण्याचे माध्यम बनवते. तुमच्या शरीरात लघवी करण्याची तीव्र इच्छा निर्माण करणे हा त्या दैवी शक्तीचा गाढ झोपेतून जागे करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. हा आजार नाही, ही समस्या नाही, हे एक दैवी अलार्म घड्याळ आहे. हृदयाची घंटा जी तुम्हाला जागे होण्यास सांगते. मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते. तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक गरज मानता आणि शौचालयात जाऊन पुन्हा झोपी जाता, ती प्रत्यक्षात एक सुवर्ण संधी आहे, जी तुम्ही दररोज रात्री गमावत आहात. देवाने तुमच्यासाठी निश्चित केलेली ती वेळेची भेट आहे आणि तुम्ही नकळत ती भेट नाकारता आणि तुमच्या झोपेच्या जगात परतता. आता प्रश्न उद्भवतो की विश्वाची ही शक्ती फक्त तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते? लाखो लोक झोपलेले आहेत, पण हा संकेत तो तुम्हालाच का मिळत आहे? याचे उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात तुमच्या आत लपलेले आहे. पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे. या जन्माच्या किंवा मागच्या जन्माच्या तुमच्या पुण्यकर्माचे, तुमच्या साधना, तुमच्या प्रार्थना आता फळ देत आहेत. तुमच्या जाणीवेची पातळी आता त्या टप्प्यावर पोहोचत आहे जिथे दैवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध स्थापित करू शकतात. तुम्ही त्या निवडक आत्म्यांपैकी एक आहात ज्यांना विश्व त्यांच्या पुढील प्रवासाची तयारी करत आहेत. तुमचे असे जागे होणे हे एक पुरावे आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे. तुमचा आत्मा आता सांसारिक जगातून जागे होऊन देवाच्या जाणीवेत जागे होऊ इच्छितो आणि लघवी करण्यासाठी इच्छा ही फक्त एक निमित्त आहे. खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तात जागे करणे आणि त्या वैश्विक ऊर्जेशी जोडणे आहे. दुसरे महत्त्वाचे कारण तुमच्या पूर्वजांशी संबंधित आहे. हिंदू धर्मात पूर्वजांना स्थान देवांच्या बरोबरीचे मानले जाते. सूक्ष्म जगात राहूनही ते त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात. ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे जेव्हा स्थूल जग आणि सूक्ष्म जग यांच्यातील पडदा सर्वात पातळ होतो. याच वेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात. जर तुम्ही नियमितपणे 3 ते 5 दरम्यान जागे होत असाल तर हे एक मोठे लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असते आणि त्यांच्या शांतीसाठी तुमच्याकडून प्रार्थना किंवा काही कृतीची अपेक्षा करत असते. कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या आनंदाचे संकेत देत असतील किंवा ते तुम्हाला येणाऱ्या संकटांबद्दल इशारा देऊ इच्छित असतील किंवा कदाचित ते तुम्हाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील. ते तुम्हाला फक्त हे सांगू इच्छित असतील की आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही उठता, शौचालयाला जाता तेव्हा तुम्ही एकटे नसता. त्यावेळी ते तुमच्या सर्वात जवळ असतात. ते तुम्हाला पाहत असतात. दररोज रात्री असे जागे होणे हे तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील पूल म्हणून काम करत आहे. तिसरे रहस्यमय कारण म्हणजे तुमच्या इष्टदेवाशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक इष्टदेव असतो. एक देव किंवा देवीचे रूप ज्याच्याशी त्याचा आत्मा खोलवर जोडलेला असतो. कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या धावपळीत तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकलेले असाल की तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला आणि त्याची पूजा करायला विसरला असाल. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे जागे होणे म्हणजे तुमच्या इष्टदेवाचा आवाज आहे. तो तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुमची वाट पाहत आहे. ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे. माझ्याशी बोलायला या. तुमच्या मनाचे ओझे हलके करा. ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टदेवांपर्यंत थेट पोहोचतात, कोणत्याही अडथळ्यांशिवाय. यावेळी केलेली हाक दिवसभरात केलेल्या
100 यज्ञांपैकी इतके परिणाम देऊ शकते. देव त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो. चौथे कारण तुमचे शरीर आणि विश्वाच्या संबंधाशी संबंधित आहे. आपले प्राचीन शास्त्र आयुर्वेदानुसार आपले शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 घटकांनी बनलेले आहे आणि आपले शरीर वात, पित्त आणि कफ या 3 दोषांनी संतुलित आहे. हा रात्रीचा शेवटचा प्रहर आहे, म्हणजेच पहाटे 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंतचा हा काळ वाताचा काळ असतो. वाताचा गुण म्हणजे हालचाल करणे,